28 फेब्रुवारी हा दिवस भारतीय शास्त्रज्ञ सर CV रामन यांनी लावलेल्या रामन इफेक्ट या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या शोधासाठी त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आणि हा बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय आणि पहिले आशियाई शास्त्रज्ञ होते. विज्ञानाचा पाया हा कार्यकारण भाव आणि तर्क यावर असतो आणि बुद्धांचे संपूर्ण तत्वज्ञान याच दोन गोष्टींवर उभे आहे. म्हणून केवळ देशातीलच नव्हे तर जगातील प्रथम वैज्ञानिक तथागत गौतम बुद्धांना म्हणता येईल. बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी प्रतित्य समुत्पाद हा सिद्धांत मांडला. विज्ञानाचा नियम आहे की जगात कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही. प्रत्येक परिणामामागे एक ठोस कारण असते. जर आपण कारण नष्ट केले तर त्याचा परिणाम आपोआप नष्ट होतो. अणु आणि ऊर्जेचा सिद्धांत, ज्याला आपण क्वांटम फिजिक्स म्हणतो, हे सुद्धा बुद्धांनी सांगितलेलं आहे. आजचं विज्ञान सांगतं की कोणतीही वस्तू स्थिर नाही, ती अणूंच्या पातळीत सतत बदलत आहे. बुद्धांनी याला अनित्य म्हटलं आणि सांगितलं की हे जग आणि आपलं शरीर प्रतिक्षणी बदलत आहे, काहीही कायमस्वरूपी नाही. मानसशास्त्र म्हणजेच सायकोलॉजीशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं बुद्धाकडे आहेत. मनाचे थर, सुप्त मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड आणि संस्कारांचा मनावर होणारा परिणाम त्यांनी अत्यंत सूक्ष्मपणे मांडला. म्हणूनच अनेक पाश्चात्य वैज्ञानिक बुद्धांना पहिले महान मानसशास्त्रज्ञ मानतात. ज्ञान कधीही चमत्कार मानत नाही, तो पुराव्यावर विश्वास ठेवतो. बुद्धांनी त्यांच्या काळात चालणाऱ्या अंधश्रद्धा, यज्ञ आणि काल्पनिक कथांना नाकारून तर्क आणि विवेक याला महत्त्व दिले. बुद्धांनी त्या काळी चालणारे यज्ञ, बळी आणि अघोरी कर्मकांड नाकारले. त्यांनी सांगितले की जगाचा गाडा नियमांनुसार म्हणजेच निसर्ग नियमांनुसार चालतो, कोणत्याही अलौकिक शक्तीच्या इच्छेमुळे नाही. जसे यापूर्वी सांगितले, बुद्धांना जगातील पहिले महान मानसशास्त्रज्ञ म्हणतात. म्हणूनच आज जगभरात विपश्यना आणि माइंडफुलनेसकडे विज्ञान म्हणून पाहिलं जातं. जरी बुद्ध प्रयोगशाळेत बसून रसायनांशी खेळत नव्हते, तरी त्यांनी मानवी जीवनाच्या प्रयोगशाळेत स्वतःवर प्रयोग केले. त्यांनी स्वतःच्या मनाचे आणि शरीराचे निरीक्षण केले, दुःखाचे निरीक्षण केले, त्यावर उपाय शोधले आणि तो उपाय म्हणजेच अष्टांगिक मार्ग जगाला दिला, जो आजही लागू होतो. जर विज्ञानाचा अर्थ सत्याचा शोध घेणारी पद्धत असा असेल तर गौतम बुद्ध हे निश्चितच जगातील पहिले आणि सर्वात मोठे वैज्ञानिक होते. राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सतत प्रश्न विचारण्याची जिद्द सोडू नका. नमो बुद्धाय. भवतु सब्ब मंगलम. जय भीम.